लक्ष्मी करता, विदेही जनक रडला शिके करता, आणि पहाडासारखा पर्वत रटला पार्वती करता. मुलगी जेव्हा निरोप घेते तेव्हा जगातला प्रत्येक बाप आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याशिवाय राहत नाही. पोरीच्या डोक्यावरनं हात फिरवतो बाप आणि म्हणतो, पोरीला बेटा, देवाकडे मी आजपर्यंत एकच प्रार्थना करत होतो, तुला माहिती आहे काय बाबा? देवाकडे माझी एकच प्रार्थना होती, देवा आयुष्य किती आहे मला माहिती नाही, कधी निरोप घ्यावा लागेल जगाचा माहिती नाही रे, पण देवाला दररोज दर्शन घेताना प्रार्थना करायचो, मला एवढं आयुष्य दे फक्त किती, या डोळ्यांनी माझ्या मुलीचा लग्न सोडा पाण्यापुरतं आयुष्य दे. कारण जर मी मध्येच गेलो ना तर माझ्या मुलीचा लग्न सोडा कोणी करणार नाही. मी जर मध्येच संपलो ना तर माझी मुलगी अनाथ होईल. तिथं शिक्षण, तिला योग्य स्थळ पाहण्याकरता गावोगावी फिरणार नाही कोणी, मी फिरेन. आटाबिटा करून किती पैसे लागो म्हणजे ताईडी करता मी पैसे खर्च करेन, पण देवा मला एवढं आयुष्य देशील की माझ्या मुलीचा लग्न सोडा या डोळ्याने पाहता यावा. बाळा, तुझा सोळा पहिला, उद्याही गेलो ना दुःख नाही. भगवंतानी माझी इच्छा पूर्ण केली, तुझा संसार थाटला, पाहिलं तुला थाटताना, बस संपलं माझं आयुष्य. बापाच्या आयुष्यातलं एकमेव कर्तव्य मुलीचा लग्न सोडा पाण्याचं कर्तव्य. एवढं एक स्वप्न पाहिलं असेल, एक स्वप्न, बाकी कोणतं स्वप्न पाहत नसतो. देवाकडे दररोज प्रार्थना हीच करतो, देवा एवढं आयुष्य दे मला की माझ्या मुलीचा लग्न सोहळा कन्यादान करण्याचं पुण्य स्वतः मी करेन, मला तिथपर्यंत जिवंत ठेव. मुलीच्या डोक्यावर हात फिरवतो बाप, सांगतो मुलीला, बाळा, दुःखाची कधी गाडवेट होऊ नये, तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ नये, तू प्रसन्न राहावी, खुश राहावी, देवाला हीच प्रार्थना करतो. आनंदाने आपल्या घरी राहा. आणि मुलीचंही तेवढंच प्रेम आहे बापावर, तेवढंच प्रेम. सासरी गेल्याच्या नंतर तिला किती दुःख असलं, खानदानी मुली कधी बापाला सांगत नसते, कधी मांडत नाही ती वेदना, कधी दुःख मांडत नाही. लग्न होऊन 4-5 महिने झाले की बाप जातो पोरीचं सुख पाहण्याकरता. मुलीच्या घरी बसतो, पाण्याचा ग्लास हातामध्ये घेतो आणि पाणी पिण्याच्या अगोदर पहिला प्रश्न करतो, बाळा कशी आहेस ग? तुझं लग्न होऊन 4-5 महिने झाले, तुझी भेट नाही आहे, तुझी आठवण आली, तुझा संसार पाहण्याकरता आलो, खुश आहेस ना? माझा निर्णय चुकीचा नाही झाला ना? ज्या घरात तुला दिले मी प्रसन्न आहेस ना? मुलगी म्हणते, बाबा तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचा निर्णय काही चुकीचा नाही, तुम्ही ज्या घरी दिले ना मला, खुश आहे मी, प्रसन्न आहे, तुम्ही बिनधास्त राहा. आपल्याला असं वाटतं जीवनाचं सोनं झालं, आपला निर्णय योग्य आहे, पोरगी खुश आहे, प्रसन्न आहे. बाप पाणी पितो, बाळा भरलं माझं पोट, जेवण करायचं नाही मला, आल्या पाणी निघून जातो, बरं वाटतं बापाला. बाप दिशेनासा होईपर्यंत बापाची पाठ पाहत राहते ती पोरगी. एकदा बाप दिशेनासा झाला की घरातल्या आतमधल्या खोलीमध्ये जाते, साडीचा पदर आपल्या तोंडामध्ये घोर एका कोपऱ्यात बसते आणि हुंडके देऊन देऊन पोरगी आणि मनातल्या मनात म्हणत असते, बाबा त्या घरात तुम्ही मला दिले ना, त्या घरामध्ये मला कवरीचंही सुख नाही, या लोकांनी मला मोलकरी करून ठेवलंय बाबा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला फक्त कामं असतात. तुम्ही लाडात वाढवलं, मला कधी कोणतं काम सांगितलं नाही बाबा. तो माझ्या प्रार्थनाचा भाग आहे, माझ्या नशिबाचा भाग आहे. या घरात नुसतं मला काम आहे. एवढंच नाही बाबा,
ज्या मुलांशी लग्न तुम्ही माझं करून दिलंय ना, तो मुलगा मला दररोज दारू पिऊन आराम करतो. तुम्हाला माहिती नाही, पण तुमची लेख खानदानी आहे, तुमचे श्रीमंताचे संस्कार माझ्यावरती आहे. आपण घरचे गरीब बाबा, पण तुमचे संस्कार श्रीमंताचे आहे. मला माहिती आहे, मी माहेरी जर पुन्हा आले तर समाजात तुमचं नाव कमी होईल. लोक म्हणते तुमच्या पोरीला नांदता नाही आलं. पाहुण्या रावण्यात तुमची मान खाली गेली, गावात तुम्हाला वरमान करून राहण्याकरता जागा राहणार नाही. बाबा मला माहिती आहे, मला हेही माहिती आहे, लग्न झाल्याच्या नंतर पोरगी माहेरी शोभत नसते, पोरगी सासरी शोभत असते. बाबा तुमची लेक आयुष्यभर हे दुःख सहन करेल, याचा मारहाण सहन करेल. तर तुम्ही जेव्हा जेव्हा याल ना, तेव्हा तेव्हा मी तुम्हाला आनंद दाखवेल, प्रसन्नता दाखवेल. तुम्ही चिंता करू नका. मला माहिती आहे माझ्या लग्नाकरता किती खर्च केला, किती कर्ज झालं तुमच्या डोक्यावरती मला माहिती आहे. कधी फेडणार एवढं कर्ज मला माहिती नाही, तर माझ्याकरता केलंय तुम्ही. तुमचा निर्णय योग्य होता बाबा. माझं नशीब आहे, माझा प्रार्थना आहे. आयुष्यभर ती पोरगी बापाची इज्जत चांगली राहावी म्हणून सासरी मारहाण, दुःख, वेदना सहन करते, पण बापाला कधी सांगत नाही. तेवढं प्रेम करते पोरगी बाप. सासरी गेल्याच्या नंतर एखादी सासू जर तिला काही बोलत असेल कामावरनं कशावरनं, ते ऐकून घेते, सगळं ऐकून घेते. पण सासूने जर विचार केला तुझ्या बापाने तुला हे शिकवलं का, लाल डोळे करून बोलते पोरगी, खबरदार सासूबाई. सगळं सहन करे, बापाचं नाव नाही घ्यायचं. बाप आहे माझा, नाही सहन करायचं. मला काय बोलायचं, मला बापाचं नाव नाही घ्यायचं. माझ्या बापाने माझ्याकरता काय केलंय मला माहिती, तुम्हाला माहिती. सगळं बापाचा अपमान नाही सहन. आयुष्यामध्ये किती आनंदाचा प्रसंग असला, रूपांतर वीरामध्ये होता. निरोप समारंभाचा प्रसंग येतोच येतो. तोच प्रसंग भगवान कृष्णाच्या जाण्याने गोपिकांवरती आला. आज अचानक कंसाने रथ पाठवला आणि उभा झाला तो यशोदेच्या वाड्यावरती. तो रथ आहे अकुलजीचा. नंदबाबाच्या घरी येतोय आणि सांगतोय कृष्ण नेण्याकरता घेऊन आलोय. ऐकलं यशोदा मैयानी आणि सांगितलं, अक्रूरजी माझ्याकडे जेवढी संपत्ती असते सगळी घेऊन जा. मी सगळी संपत्ती देऊन भिकारी होईल, माझ्या कानाला देणार नाही, माझ्या कृष्णाला देणार नाही. तो पालक फक्त मुलगा नाही, अक्रूरजी माझा प्राण आहे, या गोकुळाचं चैतन्य आहे. तुम्ही कृष्णाला घेऊन जाण्याकरता आलात, हे शक्य नाही. आणि तुम्ही त्या कंसाच्या घरी घेऊन जाण्याकरता आलात, त्या कंसाने माझा मुलगा 2 दिवसाचा असताना पुतना मारण्याकरता पाठवला, तुम्ही त्याच्या घरी घेऊन जाताय. त्यांनी माझ्या मुलाला मारण्याकरता प्रत्येक वेळा राक्षस पाठवले. माझ्या मुलाला कधी लहानपणी त्याने झोपू दिलं नाही. बरोबर, तुम्ही त्याच्या घरी घेऊन चालला. अक्रूरजी म्हणताय त्याच्या मनातली शत्रुत्वाची भावना संपलेली आहे. तुमच्या मुलाला तो सादर आमंत्रित करतोय. धनुष्यभंगाचा फार मोठा यज्ञ आहे म्हणून तो आमंत्रित करतोय. नाही अक्रूरजी, काही झालं तरी चालेल, पण माझ्या कानाला मी देणार नाही. आणि रागाने आतमध्ये रूम मध्ये निघून गेले. भगवंताने विचार केला की आपला जन्म माखन मिश्री खाण्याकरता नाहीये. खूप खाल्लं माखन, खूप केला लीला. आपल्याला आपल्या आई वडिलांना बंदी घरातून सोडवायचं आहे. कंसाला मारायचं गेलं पाहिजे, मोठे मोठे राक्षस मारायचं आहे, जाणं निश्चित आहे. आईला कोण समजावून सांगणार. यशोदा मैया झोपत नाही. मध्यरात्र झाली तर यशोदा मैया जागीच आहे. एका खांबाला डोकं लावून टेकून रडत आहे सारखी.
डोळ्यामध्ये सारख्या अश्रूच्या धारा आहे. कन्हैयाला माहित आहे माझी मैया झोपली नसेल, मी जातोय म्हणून तिला झोप लागणार नाही. 11 वर्षाचा देव आहे आज. आपल्या चिमुकल्या पावलाने यशोदा मैयाच्या खोलीमध्ये जातो. मैया एका खांबाला डोकं टेकून सारखी रडते आहे. आपल्या चिमुकल्या हाताने मैयाचे डोळे पुसले आणि सांगितलं, मैया मला जाऊ दे ना ग. आणि हे बघ, मी आज गेलो ना, मी परवाला पुन्हा येईन. आज माझा देव खोटा बोलतोय, कारण त्याला जायचं होतं. अगं मैया, मलाही असं वाटतं तालुक्या ठिकाणी जावं, पाळण्यात बसावं, यात्रा पाहावी. तुला नाही वाटत तुझा मुलगा खेळला पाहिजे, बागडला पाहिजे? त्या कंसाच्या भीतीने मला किती दिवस घरात कोंडून ठेवणार आहे आई? जाऊ दे ना मैया, माझी सुद्धा खूप इच्छा आहे ग मथुराला जाण्याची. ते मथुरा पाहण्यासारखी आहे, फार सुंदर सुंदर तिथे पाळणे आहे, यात्रा खूप मोठी आहे. जाऊ दे ना ग. आणि माझ्या वचनावरती विश्वास ठेव, आज जर मी गेलो ना तर मी परवा पुन्हा येईन. तू काळजी करू नकोस. आई आहे ना, देवाची असेल तरी मात्र आई आहे. इष्ट मैया सांगते, काना मला असं का वाटतं माहिती नाही, जर तू आज गेला तर तू पुन्हा कधी येणार नाही. माझं मन मला असं का सांगते की शेवटची भेट आहे आपली. तू जर आज गेला ना गोकुळ सोडून तर तू पुन्हा कधी येणार नाही, असं माझं मन मला का म्हणते माहिती नाही. कदाचित ते खोटही असेल, पण माझं मन मला सारखं म्हणते तुला जाण्याची आज्ञा द्यावी अशी इच्छाच होत नाही कृष्णा. म्हणून तुला जाऊ देवसं वाटत नाही, तुला जा असं म्हणण्याची इच्छा होत नाही. हृदयाच्या मखमली पेटीमध्ये साठवून ठेवणारे फक्त 2च शब्द असतात, तिला आई म्हणतात. जी हाताचा पाळणा करते, नेत्राचा दिवा करते आणि सृष्टीचं सौंदर्य तुम्हाला मला दाखवते, तिला आई म्हणतात. घरामध्ये जेवण करणारी माणसं 5 असावी आणि घरात स्वयंपाक कमी व्हावा, भाकरी 4च असाव्या. तेव्हा घरातल्या सर्व लोकांना पोटभर जेवण करून स्वतः पाणी पिऊन झोपते, तिला आई म्हणतात. ही फक्त आईच करू शकते, कोणीच करू शकत नाही. उन्हामध्ये चालत असताना आपल्या कडेवरती मुलगा आहे, उन्हाचा 10 भयंकर मोठा आहे. अशा प्रसंगात स्वतःच्या डोक्यावरचा पदर काढते, मुलाच्या डोक्यावर टाकते, स्वतः उन्हात राहते, पण मुलाला सावलीत ठेवते. ही आईच करू शकते. रात्री झोपत असताना मुलाने आपला देहधर्म करावा, अंथरूण ओलं व्हावं. आई मुलाला उचलते, कोरड्या जागेवरती झोपवते. रात्रभर कोरड्या जागेत झोपते रे, मुलाला शांत झोप लागावी म्हणून कोरड्या जागेत झोपवते. फक्त आईच करू शकते, जगात कोणीच करू शकत नाही. जगातले शब्द संपून जातील, आईचं वर्णन संपणार नाही. एका बाईचा पती अपघातामध्ये मरण पावला. 2 चिमुकली मुलं होती तिला. मुलांचा सांभाळ करता करता एक दिवस तिला समजलं की आपल्याला ब्लड कॅन्सर आहे. डॉक्टरांकडे चेकअप केलं, डॉक्टरांनी रिपोर्ट काढले, ताई तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे. 6 महिन्याचे स्वप्न आहात तुम्ही, 6 महिन्याच्या नंतर जाणार आहात. स्वतःला ब्लड कॅन्सर झाला याचं दुःख नव्हतं तिला, मी मरणार आहे याचं दुःख नव्हतं तिला. तिला प्रश्न पडला होता, माझा पती निघून गेला, 6 महिन्याच्या नंतर मी जाणार आहे, माझ्या 2 चिमुकल्या मुलांचं भविष्य काय? पती गेल्याचं दुःख नव्हतं, स्वतःला कॅन्सर झाला याचे दुःख नव्हतं. देवाने जर मला कॅन्सर दिला नसता तर माझ्या मुलांचा सांभाळ करू शकली असते, काही केलं असतं, कितीही कामं केली असते, तर माझ्या मुलांना मोठं केलं असतं. पण माझं आयुष्य मध्ये संपणार आहे. डॉक्टरांचा रिपोर्ट आला की मला ब्लड कॅन्सर आहे, जावं लागणार आहे. माझ्या मुलांचं काय? पेपरमध्ये बातमी तरी सांगितलं माझ्या मुलांना दत्तक द्यायचं आहे.
एखाद्या श्रीमंताला दत्तक देऊ आणि आपण बातमी वाचली एका श्रीमंतांनी ज्यांना निपुत्रिक होते, पुत्र नव्हता, मुलं नव्हते, संपत्ती अफाट आहे, पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला मूल होणं शक्य नाही आहे. मुलाच्या शोधामध्ये एक मुलगा आहे आणि मुलगी आहे. त्या बाईला पत्त्यावरतीच्या घरी पोहोचले, विचारलं ताई साहेब तुमची बातमी ऐकली, बरोबर आहे, बरोबर. लहान लहान मुलांना कळत नव्हतं आई आपल्याशी का वागते, त्या चिमुकल्या मुलांना कळत नव्हतं ही आई आपल्याशी अशी का वागते. घरामध्ये बसवलं, सांगितलं सही करावं लागेल पेपरवरती. आज सही केल्याच्या नंतर आम्ही मुलांना उद्या घेऊन जाणार, परत तुम्हाला देणार नाही, तुम्हाला आपल्या मुलांना परत भेटता नाही येणार. आता विचार करा. आपल्या हृदयावरती दगड ठेवला त्या बाईने, सांगितलं विचार पक्का आहे, आपण 2 दिवसांनी आपल्या मुलांना तुम्ही घेऊन जाऊ शकता. बाईने सही केली पेपरवरती, दत्तक पत्र झालं. लोक निघून गेले, चिमुकली मुलं आईला बिलगली आणि विचारलं आई आमच्याशी असा व्यवहार का करते, आम्ही तुला काही मागणार नाही, आमचा कोणताही तुला हक्क नसणार आहे, पण तू तुझ्यापासून आम्हाला दूर नको करू. संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त आम्हाला तू पाहिजे, आम्हाला काही कोणती वस्तू मागणार नाही. बाबा निघून गेले आई, आणि तू पण आम्हाला सोडून जातेस. का निर्णय घेते असा, का मला त्यांच्यासोबत जा म्हणतेस. ते श्रीमंताचं घर नकोय आम्हाला, आपण जिथे आहोत तिथे खुश आहोत, आम्हाला तू पाहिजेस. अरे बाळांनो, ते फार श्रीमंत लोक आहे, तुमच्या आकांक्षा अपेक्षा पूर्ण होतील. परदेशात शिकायला जाल तुम्ही, मोठे व्हाल, जा त्यांच्या घरी. इथून पुढे तुमचे आई वडील तेच आहे. सारखं त्या पोरांना लटून द्यायची, ती पोरं जात नव्हती. पोरं सारखी आईला भिडायची. आईला प्रश्न पडला, यांना काय सांगता, त्यांना काय सांगू, मला कॅन्सर झाला, मी मरणार आहे 2-4 महिन्यात. अचानक निघून कधी गेले तर हे दत्तकपत्र कोण करेल, कोण करेल तुमचा सांभाळ. तुमचं शिक्षण, तुमचं लग्न चांगलं व्हावं म्हणून तुम्हाला श्रीमंताच्या घरी मी दत्तक देते. बाळांनो, काय सांगूया आपल्याला, काय समजून घेतील ते, त्यांना काय समजलं याच्यामध्ये. एका बाजूला पोरांना सांगता येत नाही आणि पाठवल्याशिवाय पर्याय नाही. पोरं सारखं आईला विलगतात, आईला घेऊन झोपतात, आईला म्हणतात आम्ही आई हट्ट करणार नाही, तू आम्हाला नको पाठवशील, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आणि तू म्हणतेस की मी एकटी राहते घरी, तुम्ही त्यांच्या घरी राहा. असा अन्याय का करते आई, तुला तुझ्या मुलांपासून दूर राहायला करमत का? आम्हाला खरं सांग, तुला करमेल? आम्ही श्रीमंताच्या घरी पुरणपोळ्या खाऊ, पंचपक्वान्न खाऊ, तुला करमेल घरी? आमच्याशिवाय तू राहशील? आई म्हणते बाळा मी राहील, पण तुम्हाला खबरदार याच्यानंतर विचारायचं नाही का करते मी असं, जायचंय तुम्हाला उद्या. त्यांची गाडी येईल, गाडीमध्ये बसायचं, आपलं सामान घ्यायचं, पुस्तकं घ्यायचे आणि जायचं त्यांच्यावर. त्याच्यानंतर प्रश्न करायचे नाही, मी सांगतो तेवढं करायचं. दुसऱ्या दिवशी गाडी आली, थोडं गाडीमध्ये बसत नव्हते. आईने स्वतःच्या हाताने उचललं, गाडीमध्ये बसवलं. पोरं तशी जाणार नाही म्हणून स्वतः आई गाडीमध्ये बसली. चला यांच्या घरापर्यंत सोडून यांना परत येऊ, पुन्हा येऊ. बडबड त्या पोरांना गाडीमध्ये बसवलं. दोन्ही चिमुकली मुलं त्या गाडीमध्ये बसून आईला घट्ट पकडून रडतायत.
आई नको नका असा निर्णय घेऊ, नको नका तुझ्यापासून ना पाठवा आम्हाला. मात्र आई ऐकत नाही. श्रीमंताच्या घरी नेलं, सोडलं पोरांना. एका रूम मध्ये त्यांना नेऊन ठेवलं, खेळण्यामध्ये त्यांना व्यस्त करून टाकलं. त्यांच्यासमोर बरेच खेळ टाकून दिले. पोरं खेळण्यात व्यस्त झाले. सांगितलं जा पोरांनो खेळावर, मी इथून बसते खाली. आई तू आहे ना इथे? सांगणार नाहीस? नाही जाणार. तुम्ही जा खेळा, मी इथेच आहे बसते. पोरं खेळण्यात व्यस्त झाली. आईने त्या दत्तक आई वडिलांचा शेवटचा धरून घेतला. हा जोडून प्रार्थना केली. सांगितलं माझं काही खरं नाही, कधीही जाऊ शकते मी. एकच विनंती आहे, त्या पोरांना आई नाही, बाप नाही, तुम्ही त्याची आई बाबा. माझ्या मुलांचा सांभाळ करा. माझ्या मुलांना काही कमी करू देणार नाही तुम्ही, असं वचन द्या मला. तुम्ही वचन दिलं ना मला, मी आनंदाने त्रास सोडेल माझा. ताई साहेब तुम्ही काही चिंता करू नका. आमच्याकडे सगळा ऐश्वर्य संपन्न होता, पैशाची कमतरता नाही. तुम्ही निवांत जा, तुम्ही काळजी करू नका. आईने शेवटचा निरोप घेतला. मुलांना माहिती नाही. आई खालच्या खाली निघून गेली. सारखी त्या बंगल्याकडे फिरून फिरून पाहते. पुन्हा पुन्हा त्या बंगल्याकडे पाहते. जावंसं आतमध्ये, मुलांना एकदा भेटावं, कडकडून मिठी मारावी, शेवटचा निरोप घ्यावा, त्याची गोड पापी घ्यावी वाटतं तिला, पण नाही जाते. प्रत्येकाला वाटतं आत्मा जाऊन शेवटचं भेटावं. तर तिला माहिती आहे, जर भेटण्याकरता गेले तर पोरं मागे लागतील, तिथून निघणं अवघड होईल. कसं बस त्यांना खेळण्यात मग्न केलंय. आता भेटणं म्हणजे थोडस अवघड आहे. कशी अवस्था त्या बाईची. जसे एखादी पक्षी आपल्या मुलांना घरट्यामध्ये ठेवते आणि पुन्हा पुन्हा त्या पक्ष्यांची, त्या पिलांची आठवण करते आहे, त्याप्रमाणे त्या आईची अवस्था झाली आहे.